मराठा विरोधी खासदाराचं करायचं काय? खाली मुंडकावर पाय, मराठा विरोधी खासदाराचं करायचं काय? खाली मुंडकावर पाय. मुर्दाबाद मुर्दाबाद खासदार ओमराजे मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद ओमराजे मुर्दाबाद. एक मराठा, हाक मराठा, एक मराठा, हाक मराठा. मराठ्याला आरक्षण मिळालंच पाहिजे, मराठ्याला आरक्षण मिळालंच पाहिजे, मराठ्याला आरक्षण मिळालंच पाहिजे. काय सांगाल? काय आंदोलन, काय रोष आहे तुमचा? आमचा रोष आहे, जे खासदार आमच्या धाराशिवचा खासदार ओमराजे निंबाळकर हा मराठा लोकांच्या जीवावरती निवडून आला आणि आरक्षणासाठी आधी तो आरक्षणासाठी मी आवाज उठवला, हे केलं ते केलं म्हणत होता आणि आता आरक्षण मिळायला लागलंय तर त्याला ते टोचायला लागलंय. तो मराठ्याच्या आरक्षणामध्ये मीठ कालवायचा प्रयत्न करायला लागलाय आणि त्यामुळे आम्ही त्यांचा जाहीर निषेध करत आहोत. काय केलं? आज आम्ही त्यांचे डिजिटल बनवून गाढवाचं डिजिटल बनवून आम्ही त्याला पायदळीत तुडवलं. समाजाचे अनाथ माती काढणाऱ्या खासदार ओमराजे निंबाळकरांचं करायचं काय? खाली मुंडकावर पाय. मराठा समाजाचा आरक्षणाला विरोध करणाऱ्या खासदार ओमराजे निंबाळकरांचं करायचं काय? खाली मुंडकावर पाय. एक मराठा, हाक मराठा. जय भवानी, जय शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. ऊट मराठा जागा हो, ओबीसीचा जागा हो. ऊट मराठा जागा हो, ओबीसीचा जागा हो. अधिकार असो, अधिकार असो, अधिकार असो. मुर्दाबाद. काय सांगाल? तुमचा काय रोष आहे? आज मराठा आरक्षणासाठी आपले संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील अगदी तनमनधनाने उपोषणाला बसलेले असून त्यांचा लढा हा अविरतपणे समाजासाठी चालू असताना मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात राजकीय पोळी बाजून या जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी जो समाजाबद्दल तेढ निर्माण केलेला आहे की त्यांचं आरक्षण केंद्र सरकारच्या हातातच आहे आणि केंद्र सरकार देऊ शकतं, हे असं समाजाला दिशाभूल करून ओमराजे निंबाळकर यांनी समाजाची एक अत्यंत खालच्या प्रतीचे दिशाभूल केलेली आहे. त्या विरोधात आम्ही सर्व समाज बांधव इथे जमा होऊन त्यांचा जाहीर निषेध करून त्यांना समाजाच्या वतीनं तीव्र आंदोलन केलेलं आहे. काय केलं तर नेमकं आज? सर्व समाज बांधवाच्या वतीनं आम्ही त्याचं डिजिटल बनवून त्यांना जोडे मारू आंदोलन इथे करून जाहीर निषेध केलेला आहे.